आज मी बनवते नूडल्स। त्याच्यासाठी मी नूडल्स पाण्यामध्ये आता मी उकळवत ठेवलेले आहेत। त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि तेल टाकलेलं आहे, म्हणजे नूडल्स मस्त सुट्ट्यान बनतील। गाजर घेतलंय, शिमला मिरची, कांदा, बारीक चिरून मस्त लसूण घेतलंय आणि इथे थोडंसं आलं घेतलंय बारीक करून। इथे मी हे चिंग्सचे सगळे सॉस यूज करणार आहे। चिंगचे सॉस खूप चांगले असतात। ऑलमोस्ट नूडल्स आपल्या पूर्ण शिजलेले आहेत। 80%च त्यांना शिजवायचं आहे, नाहीतर त्यांचे तुकडे पडतात जास्त शिजल्यानंतर। इथे मी नूडल्समधलं पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे। मस्त असं सुट्ट्या मोकळ्या झालेल्या आहेत नूडल्स। तेलामध्ये आता मी लसूण टाकते, आलं टाकायचं। आलं लसूण टाकल्यानंतर त्यामध्ये टाकले मी त्यात कांदा, त्यानंतर त्याच्यामध्ये मी चिरलेलं गाजर आणि शिमला मिरची टाकलेली आहे। सगळे भाज्या मी आता व्यवस्थित मिक्स करून घेते। फक्त 2 मिनटं तेलामध्ये आपल्याला ते परतून घ्यायचे आहेत। त्याच्यामध्ये मी आता ॲड केलं आहे व्हिनेगर, त्यानंतर थोडंसं टाकते सोया सॉस। थोडंसं ॲड केलं आहे मी, जास्त सॉस वापरले नाही आहे। त्यानंतर मी इथे यूज करते थोडंसं ग्रीन चिली सॉस, त्यानंतर थोडासा रेड चिली सॉस यूज केलेला आहे। थोडीशी शेजवान चटणी पण ॲड केलेली आहे। सगळे सॉसेस व्यवस्थित मिक्स करून घेतलेत। त्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करते नूडल्स एकदम सुट्ट्या झालेल्या आहेत। त्यानंतर ॲड केलं त्याच्यामध्ये मी नूडल्स मसाला, त्यानंतर सगळं व्यवस्थित मसाला मी मिक्स करून घेतलेला आहे। असं एक चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे सॉस आणि मसाला व्यवस्थित नूडल्सला लागला जातो। इथे आपले होममेड नूडल्स तयार झालेले आहेत। बघा कशा मस्त दिसत आहेत, कलर पण चांगला आलेला आहे। आता इथे मी गरम नूडल्स टेस्ट करते। तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलमध्ये जाऊन व्हिडिओ लाईक, शेअर, फॉलो करा। बाय बाय।